मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मनापासून सगळ्यांचं स्वागत। आणि मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की लाडक्या बहिणीचे जवळजवळ 4 महिन्यापासून हप्ते आणखी पेंडिंग आहेत, त्यांच्या खात्यामध्ये एकही रुपया आलेला नाहीये। आणि आता बऱ्याचशा महिलांचे असे प्रश्न आहेत की आपण आता योजनेमधून वगळलो गेलेत की काय। आणि जसं की तुम्ही पाहिलं असेल की 30 एप्रिल 2026 पर्यंत जी केवायसी करण्याची तारीख होती, आणि आता केवायसी केल्यानंतर बऱ्याचशा महिलांच्या मनामध्ये प्रश्न येत आहे की जोपर्यंत आम्ही केवायसी केलेली नव्हती तोपर्यंत आमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत होते, परंतु आता आम्ही केवायसी केल्याने आता आमच्या खात्यामध्ये पैशाचे बंद झाले। काही महिलांच्या खात्यामध्ये जवळ 2 महिन्याचे पैसे आलेले आहेत, परंतु काही महिलांच्या अकाउंटमध्ये आणखी एकही रुपया आलेला नाही। जवळजवळ 4 महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एकही पैसा आलेला नाही आहे। परंतु त्या महिलांच्या मनामध्ये अशी उत्सुकता निर्माण झाली की आता आपण केवायसी केल्यानंतर आपला अर्ज बाद केला की काय, परंतु असं काही झालेलं नाही। कारण तुम्हाला माहीत असेल की केवायसीचा आणि तुमचा अपात्र होण्याचा यामध्ये कोणताही काडीमात्र संबंध नाही। कारण तुम्ही पाहत असाल की ज्यावेळेस आपली योजना चालू केली होती जवळजवळ आतापर्यंत महिलांच्या अकाउंटमध्ये 21 ते 22 हप्ते आलेले आहेत, ज्या महिला पात्र आहेत। परंतु काही दिवसापूर्वी तुम्हाला असं बातमीमध्ये सांगितलं गेलं होतं की जवळजवळ 60 ते 65 लाख महिला याच्यामध्ये अपात्र ठरलेल्या आहेत। परंतु आताच्या नवीन माहितीनुसार जवळजवळ 80 लाख महिला या योजनेमधून अपात्र ठरले आहेत। याची बरीचशी कारणं वेगवेगळी आहेत। काही नोकरदारांच्या घरच्या महिला असू शकतात, आणि काही महिला ज्या आहेत का एज त्यांनी क्रॉस केलेला आहे। कारण तुम्हाला माहीत असेल की योजनेची पात्रता तुम्हाला माहिती असते की ती काही आपल्याला एज वगैरे आपण ठरवून दिलं होतं, आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्ही पाहू शकता पात्रतेचे एज वगैरे तुम्ही दिलं असं की जर मी हा जर रकाना पूर्णपणे एकदा तुम्ही पूर्ण चेक केला तर यामध्ये तुम्हाला पूर्णपणे सांगितलं आहे की त्याच्यामध्ये पात्रता नक्की कशामध्ये आहे। किमान वयाची अट जी होती तुम्हाला 21 वर्ष ते 65 वर्ष होतं, आणि तुम्हाला या 65 वर्षाच्या पुढे जे गेलेल्या महिला आहेत जवळजवळ आजच्या माहितीनुसार जवळ 5 ते 6 लाखाच्या दरम्यान एवढ्या महिला अपात्र झाल्यात, फक्त आणि फक्त त्यांनी जे 65 वयाची वर्ष क्रॉस केलेले आहेत। आता त्या साहजिकच त्याच्यामध्ये क्रॉस होणार आहेत किंवा ते काही अन्य योजनाचा पण लाभ घेत होत्या, त्यामुळे त्यांचं नाव कमी होणं साहजिकच होतं। परंतु असं इलिगल प्रमाणे तुमचं नाव कोणत्याही ह्याच्यामध्ये कमी केलेलं नाही, कारण हे पूर्ण नियमानुसारच चालतं आणि त्याच्यामध्ये तुमचे डॉक्युमेंट वगैरे पूर्ण व्हेरीफाय होतात, आणि त्याचं तुमचं उत्पन्न जे आहे जवळजवळ 2.50 म्हणजे जर 2.5 लाखाच्या पुढं जर त्यांचं व्हेरीफाय करून तुम्हाला उत्पन्न त्यांच्या निदर्शनास आलं असेल तरी तुमचं अकाउंटमधून नाव कमी होणं किंवा अपात्रमध्ये तुमचा फॉर्म गेला असेल तर जास्त तुम्हाला काही काळजी करण्याची गरज नाही। कारण जर तुम्ही पात्र असाल तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये तुमचे जेवढे काही हप्ते तुमचे पेंडिंग वगैरे राहिले तुमचे पूर्ण अकाउंटमध्ये येऊन जातील। परंतु ज्या महिलांच्या घरचं उत्पन्न आहे 2 लाखाच्या किंवा 2.5 लाखाच्या पुढे आहे त्यांनाही अपूर्ण हप्ता येणार नाही आहे। आणि तुम्हाला आता केवायसीचं जर तुम्ही म्हणत असाल तर केवायसीला आणखी असं कोणतंही त्यांनी ऑप्शन वगैरे दिलेलं नाही किंवा कोणती आणखी अधिसूचना त्यांनी काढलेली नाही की तुम्ही केवायसी करू शकता। परंतु जर तुम्हाला वाटत असेल की जर आमचे पूर्णपणे कागदपत्र बरोबर आहेत, आमचं उत्पन्नही बरोबर आहे आणि आमचं एज पण बरोबर आहे, तर या संदर्भामध्ये तुम्ही तुमची एक तक्रार करून तुम्ही त्यांच्याकडे एक ॲप्लिकेशन करू शकता। त्यासाठी तुम्हाला काय करायचं की तुम्ही थोडंसं वेट करायचं, आणखी अशी प्रॉपर माहिती आलेली नाही की तुम्ही तक्रार कुठे करू शकता, काय नंबर्स वगैरे असतात का, वेबसाईट असते, अशी कोणत्याही प्रकारची आणखी अपडेट तर आलेली नाही आहे। परंतु जर नवीन काही अपडेट आली तर आपल्याला नक्की सांगितलं जाईल। परंतु तुमच्या मनामधून हा तुम्ही एकदा विषय सोडून द्या की आपण फक्त केवायसी केल्यामुळे आपण अपात्र ठरलेला आहोत, हा फक्त तुमच्या मनामध्ये भ्रम आहे। कारण पूर्णपणे तुमचे जे डॉक्युमेंट व्हेरीफाय होतात त्याच्यानंतरच तुम्हाला अपात्र केलं जातं, जर तुम्ही त्यांनी कशामध्ये बसत नसाल तर। आय होप की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरला असेल, आणि ज्या महिलांच्या मनामध्ये प्रश्न होता की आपण अपात्र का ठरलेला आहोत हे पूर्णपणे एकदा तुम्ही चेक करू शकता, तुम्ही स्वतःच्या तुमच्या लेवलवरती चेक करू शकता। तर नक्कीच तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।